प्रॉपर्टीच्या वादातून नागपूर शहर हादरविणारा थरारक खून, 15 लाखांचा सौदा, 4 व्हीलर, कोर्टाच्या खर्चासाठी पैसे आणि कट रचणारे तब्बल 10 आरोपी. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या या गुन्ह्याने पुन्हा एकदा नागपूर गुन्हेगारीच्या विळख्यात सापडल्याचं स्पष्ट केलंय. 19 एप्रिल रोजी कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली आहे. एका प्रॉपर्टी डीलरचा भर रस्त्यात खून झाला असून गुन्हे शाखेने केलेल्या सखोल तपासातून या हत्येमागचा सूड, पैशाचा व्यवहार आणि संपत्तीचा वाद समोर आला आहे. पाहूया संपूर्ण रिपोर्ट. 19 एप्रिलला नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस ठाण्यात एका 25 वर्षीय युवकाने धाव घेतली. प्रथमेश अंकुश कडू यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील 54 वर्षीय अंकुश कडू हे प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करीत होते. संध्याकाळी 5:45च्या सुमारास म्हाडा चौक, नारी रोड येथे आम्रपाली अपार्टमेंट समोर काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केलाय. फिर्यादीने गंभीर जखमी वडिलांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलाय, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलाय. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आणि गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट 5 ने हाती घेतला. तपासादरम्यान समोर आलंय की मृतकाचा संगीता गोपीचंद सहारे या महिलेच्या 11 एकर जमिनीच्या व्यवहारावरनं गंभीर वाद सुरू होता. संगीता सहारे, तिचा मुलगा आकाश, पार्टनर अशोक मिश्रा, ड्रायव्हर अश्विन खोडगे या सगळ्यांनी मिळून गुन्हेगारीचा कट रचला होता. मुख्य आरोपी राहुल वाघ यांनी कबूल केलाय की त्याला 15 लाख रुपये, एक 4 व्हीलर आणि कोर्ट खर्च देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यासाठी त्याने सहाय्यक आरोपी राजेश उर्फ राजा बोकडे, विलास नंदनवार, आकाश सहारे आणि 4 विधी संघर्ष बालकांच्या मदतीने हा थरारक खून घडवून आणला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि हा गुंतागुंतीचा खून उघडकीस आणलाय. संपूर्ण कारवाई नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली आहे. एक प्रॉपर्टी वादातून सुरू झालेले वैर कशा प्रकारे खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांपर्यंत पोहोचू शकतं? पोलिसांनी केलेल्या कसोशीच्या तपासामुळे गुन्हेगारांचे जाळे हाती लागले असून सर्व आरोपींना अटक करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रॉपर्टी वादातून सुटलेल्या रक्तपाताची ही कहाणी केवळ गुन्हा नव्हे तर नियोजनबद्ध क्रूरतेची परिसीमा आहे. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या सशक्त तपास यंत्रणा त्यांच्यावर तुटून पडतेच.